प्रणाम स्वीकार करावा. नारायण नारायण. आशीर्वाद मुनिवर्य. मुनिवर्य आज अचानक कैलास पर्वतावर भ्रमण. बोला कोणती अघटित बातमी घेऊन आला? नारायण नारायण. प्रभू अघटित नाही तर हा देवलुकी मोठं संकट आलंय प्रभू. नारायण नारायण. मुनिवर्य काय बोलायचे त्या बैठकीला? बोलण्यात बोलून आपण आम्हाला त्यांचे काय सूचित करून पाहता आम्ही काही समजलं नाही. प्रभू त्या इंद्राने सर्व देवांना पराभूत करून तो आता कैलास पर्वतावर स्वार करून येत आहे. नारायण नारायण. काय मुनिवर्य घेऊन द्या त्याला. येतो त्याचा मी समाचार. या तुम्ही. ठीक आहे येतो मी. माझी विठू माऊली तू जगाची असावली दर्शनास आलो देवा तुझ्याच राऊली पाणी कुंडल शोभे करत देवरी डोळे भरली तुझी पाहू पंढरी पाणी कुंडल शोभे करत देवरी डोळे भरली तुझी पाहू पंढरी माझी विठू माऊली जगाची असावली माझी विठू माऊली जगाची असावली दर्शनास आलो देवा तुझ्याच रावले पाणी कुंडल शोभे करत देवरी डोळे भरली तुझी पाहू पंढरी कुंडल शोभे करत देवरी डोळे भरली तुझी पाहू पंढरी. अशा भयभीत का बरं? हे भोलेनाथा तो शेंदूर फार उन्मत्त झाला आहे. त्याने आम्हा देवाला पराभूत करून तो कैलासावर येत आहे. येऊ द्या त्याला. शेवटी या भोलेनाथाच्या शरणी आलात तर तुम्ही. पण हा शेंदुरा कोण आहे? अमर आहे तर ठाऊक नाही. हे भोलेनाथ शंकरा तुझा हा कैलास पर्वत माझ्या स्वाधीन कर आणि चालता होय तर. ए शिरा, कैलास पर्वतावर जाणं अशक्य आहे. शेवटी देवला सर्व बनात आहे. सर्वांच्या खाली देवळीला जमीन द्यायचे आणि इटांची तयारी करा. ठीक आहे पाहूया तुझाही पराक्रम होईल असता.
कैलास पर्वत पाहिलं का चंडा सारी राज्यावर साबीत केली. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आपण आमच्या राज्यात ब्रह्मपुरी जाऊया. चला. आपण ब्रह्मदेवाकडे जाऊया. ते इथून मार्ग काढते. ठीक आहे बोले आता. चला चला उशीर नको. चला तर. युद्धामध्ये पराभूत केला आहे. देव हो, तुम्ही भयभीत होऊ नका. आपण सर्वजण श्री गणेशांची आराधना करूया. तेच आपल्याला यातून मार्ग दाखवतील. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. ओम गणेशाय नमः. हे श्री गणेशा, आम्हा 33 कोटी देवतांचा तुम्हा साष्टांग नमस्कार. हे विघ्नाच्या गणेशा, ब्रह्मपुत्र तो शेंदुरासूर फार उन्मत्त झाला आहे. त्याने आमच्या देवांचे राज्य काबीज केले आहे. यातून तुम्हीच आमची सुटका करा. देव तुम्ही चिंता करू नका. जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला शक्तीची सीमा असते. त्या शेंदुराला त्याच्या शक्तीचा गर्भ झाला आहे. तुम्ही निर्धास्त राहा. मी त्याचा समाचार घेतो. हे माझ्या मुशकवाहना, तुझी मला नितांत गरज आहे. त्या शेंदुराचे गर्भहरण करण्यासाठी आपल्याला लवकरात लवकर मार्गस्थ व्हायचं आहे. त्यामुळे तू माझ्या सोबतीला लवकर ये. लवकर ये मुश्का, लवकर ये.
असून आज देव झाला. त्या देवाने त्यांच्या त्या राज्यात मला स्थान दिलं नाही, पण ह्या शेंद्रासुराने आज करून दाखवलं. माझ्या पित्यांची पुण्य आई आता आपल्याला हरवणारा आता कुणी शिल्लक नाही. आता देव लोकी पृथ्वी लोकी आपणच देव. शेंदुरासुरा, सर्व देवांना त्यांची राज्य परत कर, अन्यथा प्राणात मुक्षी. अरे त्या देवाची राज्य परत कर म्हणून सांगणार तू आहेस तरी कोण? मी त्यांचा तारणहार विघ्नहर्ता गणेश. विघ्नहर्ता गणेश पडे. अरे अरे मी माझ्या ब्रह्मदेवांच्या वराने अमर आहे आणि तू मला युद्धात हरवून त्याची राज्य म्हणून परत कर सांगणार. ठीक आहे, हो युद्धात तयार. पाहूयात तुझा पराक्रम. पण हा शेंदूर असून तुझ्या युद्धात हरला, तुला शरण आला. हे गणना आहे, मला शरण येऊ. तुझ्या या अंगी मला असं स्थान दे जेणेकरून त्या साऱ्या मला ओळख मिळेल. असं कोणतं तरी स्थान दे. पुष्पा,
तुझ्या हाती लागलेला शेंदूर लाव माझ्या बाई. शेंदुरासुरा, माझी मनोभावे पूजा करताना जेव्हा माझ्या बाई हा शेंदूर लागेल तेव्हाच ती पूजा पूर्णत्वास जाईल आणि तुझं स्थान हे सदैव माझ्या मस्तकी राहील. तथास्तु. कोकणवासी नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा माझे वंदन गणाला हर्ष वाटे हा मनाला मंगलमय दिनाला गणराय आले घराला तुझ्या भेटीसाठी देवा जीव फुगेला करू वंदन गौरी गणाला करू वंदन गौरी गणाला
माळताने तुझीच सेवा करुतार गाणी अन्याय माझे कोट्यान कोटी देवा मोरेश्वरा आज तू घाल पोटी तू घाल पोटी आ, 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 आ,
हॅलो रसिक हो, गणेश आराधना झाली, त्यानंतर येते ती गवळण. पण तत्पूर्वी या परचुरी गावची ग्रामदेवता आई चंडिका मातेच्या चरणी एक गीत पुष्पाच्या समोर सादर करतो. लक्ष असू द्या. हॅलो शोभे पालकी ही फुलार त्यात कोण हरिया बसून शोभे पालकी ही फुलार त्यात कोण आया बसून
हॅलो हॅलो यशवंत हॅलो आराध्या वैष्णवी दीपक लिंगायत याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचे पार्श्व काढले आहे. तरी आम्ही कोकणवासी नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच डॉक्टर श्री चंद्रकांत लिंगायत याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचे पार्श्व काढले आहे. तर आम्ही कोकणवासी नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक हो गण आराधना झाली. आता आम्ही आमच्या नटखट गवळीला सुरुवात करत आहोत. तरी या नटखट गवळणीसाठी तुम्हा रसिक प्रेक्षकांची साथ मिळावी हीच अपेक्षा बाळगतो. आमच्या गवळीला सुरुवात करतो. अवघड वाट ही वळणाची साथ तिला मंजुळ स्वराची भीती मनी काळा कृष्णाची घालमेल होते मनाची पोरीने झाली राग माटद राग घट्ट हे डोळी आपण गवळ्याच्या पोरी जाऊया मथुरे बाजारी. आपण गवळ्याच्या पोरी जाऊया मथुरे बाजारी. जाऊया मथुरे बाजारी. आपण गवळ्याच्या पोरी जाऊया मथुरे बाजारी. Oh
वाट बघा. मावशी अगं ये मावशी मावशी अगं ये मावशी काय ग राधा? हा? अगं राधे बाजारी जाताय पण राधे माझ्या नवऱ्यानं ना अजून काढलंच नाही बघ. अगं राधे आधी येते मग सांगते. हा आले हा आले. अरे बाबा हे तुला काय सांगू काय? हो काकू तुम्हाला बोलते पार्टनर माझी हाडा बघता. तुम्हाला काय सांगू माझा नाव काय हो काय? अरे माझा नवरा आहे ना लय पितोय मारतोय तरी पण माझा नवराच ना मग तुम्ही बघताय का माझ्या असा बघा काय बाबा ह्याच्याकडे बघशील ना तर फसशील बाबा कळलं काय? अरे चौकशी हा
अरे राजे मला कशाला बोलवस ग? अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी मथुरेच्या बाजारात निघालो खऱ्या हा. पण एकीला सुद्धा रस्ते ठाऊक आहे म्हणून तुला आठवलं. होय काय हा बाबऱ्याला ए बे तिला घेतलं तर आठवण आली आणि नंतर वाजाची वाट माहिती ना म्हणून मला बोलवलंस काय? अगं मावशी विसरलं. होय काय सगळं विसरले बे. अगं मावशी हा ही आली कशी चिवा आली परत आवड काय ग? अगं मावशी मगाशी बोललीस ना हा. पोराचं काढलं नाही की काय गं? बघितलं काय हल्लीच्या पोरी कशा तर मोबाईल बघतात पोर खाली घासतात पोरींचं म्हणतात तर बाकी काय ना बाबा असला बोल बाबा वाटू नको मला विषय वाटते हा तुला काय झालं आता मधी? अगं ए माझ्या नवऱ्यांना अगं दूध नाही काढलं कळलं मग तुला काय वाटलं ए राजे तू बाकी हो मावशी हा तू स्वतः शेण खटावरची हा अगं ए मी काय म्हणते बाजारी जात काय घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे अगं, तू नको पहिले तू सांग काय घेतेस ते अगं माझी सांगायलाच पाहिजे असं एवढे म्हणतो नको न वारामध्ये जाशी काय काय घेतेस सांग मावशी मी घेतलं तरी आणि चालले बघ बाजाराला. कुठं बाजाराला हो बाजारावर काय घेतेस का? तुझ्या पाठी हो. अगं ए तू काय घेतेस ग अगं मावशी मी घेतलं तर आता मी चालले बघ बाजाराला. काय घेतेस का मुरट्टे बघ असते पायाचं काटून तुला बाजारी जायचंय ना हा मग ते राधे हे सांगून तेव्हा काय घेतलं की सगळ्यांनी सांगायला पाहिजे सांग तुला काय घेतलं अगं माझी मी घेतलं तरी चालले बाजाराला. हा जा बाजाराला जा आता कोण राहिलं अगं हे राधे तू काय घेतलंस ग मावशी मी घेतलं दूध आणि चालले बघ बाजाराला. छान घेतलं सांग चल बाजारी जाऊया हॅलो त्याचप्रमाणे आलेलं पारदर्शक रोशन महाकाळ गावराई त्याचप्रमाणे आमचे मित्र निखिल महाकाळ रिक्षा मालक गावराई हे खास मावशीवर खुश झालेले आहेत त्यांनी मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय 201 रुपयाचा पारितोषिक आहे रोशन आणि निखिल तो दोघं जण मला एवढी दोघांना मला झेपतील का हे ते बाबा तू सांग ही दोघं मला झेपतील माझं काय ते रोशनचं नाव घेते खैलीकडे आहे बुवा तू आहे काय कुठं आहे रोशन तुझं नाव घेते का गेले होते पाण्याला चिखला तुटला माझा पाय हे रोशनराव गेले होते पाण्याला चिखला तुटला माझा पाय रोशनराव कुठे दिसत नाही दारूतून गाठत पडले की काय झालं की अजून आहे निखिल महाकाळ रिक्षा मालक वड्यात वडा बटाटा वडा कोण ती गाव वड्यात वडा काय झालं वड्यात वडा बटाटा वडा हा निखिल रावाने मारला मला खडा म्हणून जमला आमचा घोडा झालं तर आधी मला तर राहू दे तर पेश निघा खेळून बसला मला दाखवायची हॅलो हॅलो त्याचप्रमाणे रुपेश साहेब लिंगायत उर्फ बंटी साहेब हे देखील मावशीवर खुश झालेले आहेत तरी त्यांचं मावशीने नाव घ्यायचंय 101 रुपये पारितोषिक काढलंय तरी मावशी रुपेश लिंगायत उर्फ बंटी नाव घेऊ का ते हाय कुठं रुपेश राव माझं त्याला सुट्टी तुम्हाला हाय काय राव भेटू नको गणित सांगितलं ना तू पण बिघडशील अरे हा मला ना येताना वाटेत भेटला कुठं आहे तो तुम्हाला जातो येताना गाडीवर ना आणला येताना स्वयंपाका काढला तर काढला त्या बा असू नको ऐक माझं त्याला बोलले माझ्याकडे ना पान आहे पाठवाट पण करून घ्या देणं पान आहे तुझ्या 2 सुपाऱ्या दे म्हणजे पाठव्यातल्या बाकी काय नाही हा तो बोलतो माझ्याकडे पोळ्या आहेत बाबा तुझं मोठ्या फोकल्या झाल्यात ना तर बाजारी जाते मग तुम्हाला आणून दे हा आता तुझं नाव घेते कळलं श्रीकृष्णाच्या डोक्यावर असतं मोराचं पीस हे रुपेश काय ना तुझा मुला तिकडं आहे का म्हणजे माझ्या दोन्हीकडे फिरले हा श्रीकृष्णाच्या डोक्यावर असतं मोराचं पीस रुपेशराव पाठी आहे घेते तुला मी एक्स्ट्रा वाजव कमी वाजव पैसा तेवढंच आहे तुला कळलं काय काम बोलला अगं माझी हा मग पूर्ण सगळ्यांना विचारलं घ्यायचं काय घेतलं काय स्वतः काही सांगितलं नाही बघ अरे पवा याला सांग आता म्हातारी काय घेणार माझी आता पिकली असं बोलतो बाकी काय ना बघतात बघ अशा द्या हा तुम्हाला काय देतं बघायचं असे जरा पुढे या
तू असं म्हणतो नको सर. हा पाळापत्र दिसतो, इकडे बघ तिकडे बघू नको. दिसला दिसला लगेच दिसला. हा जरा साईडला कर. ही बघ सगळी रताळी येते. पात्र जा. हॅलो. त्याचप्रमाणे या गावचे युवा कार्यकर्ते सिद्धेश लिंगायत उर्फ सिद्धू हे देखील मावशीवर खूप खुश झालेले दिसत आहेत. त्यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक केलं आहे. तरी मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय सिद्धेश लिंगायत उर्फ सिद्धू. येतोच बाबा वर येतोच काय सिद्धू. त्याला वरच आणा. त्याचं लग्न झालंय. पण हात काय बाबा तुझं लग्न झालंय. लग्न झालं असेल ना बायको मला मारायची, बाकी काय ना बाबा तू मला चालतोय, कळलं. त्याची मम्मी पप्पा नसतात ना त्याचे बाबा त्याचे पराक्रम बघा. आता याचं नाव घेते ऐका. शंकराच्या पिंडीला बाबा राग नाही ना असू नको. मी पण तुझी आता तुम्हाला म्हणलंच बरोबर. शंकराच्या पिंडीला नागरीचा वेळा. शंकराच्या पिंडीला नागरीचा वेडा. सिद्धीराव मी तुमची मैत्री तू माझा वेडा. इतके वाटते कणकण कुदळ म्हणमण माती. कणकण कुदळ म्हणमण माती. मना मातीच्या उभारल्या भीती. सासूबाईच्या पोटी जलवले राम. नाव नाही घेतलं काम नाही केलं. 32 पानं 32 तुकारा. पायात पंजर चालू कशी गाळ्यात नंतर वाकू अशी. लेख भटलांची कस्तुरी माझ्या कृष्णारावांची. गाणं आता माझ्या वय झालं. मी म्हणते पण माझं पात्र पकडशी काय काय ग. अगं गाणं म्हणते मी. आडवळणी वाट जाता तरी गाणं म्हणते. महागात कधी संपेल हे कळणार पण नाही. चला झाले बाजारी. हॅलो. सानिका आणि यश लिंगायत शिवणवठा यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे. तर आम्ही नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. त्याचप्रमाणे आनंद लिंगायत यांच्याकडून आमच्या या संपूर्ण कार्यक्रमासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आमचं नमन मंडळ त्यांचा आभारी आहे. हॅलो. त्याचप्रमाणे निलेश दादा लिंगायत उर्फ गुन्ह्या हे देखील मावशीवर भलतेच खुश झालेले दिसत आहे. मावशी त्यांचं देखील नाव घ्यायचंय निलेश लिंगायत. पहिला का गुन्ह्या कोण. नाव घेते. 1 2 3 4 4 गेले चौशीकडे. ओ निलेशराव 1 2 3 4 4 गेले चौशीकडे. आणि निलेशराव कुठे गेले माहिती काय त्या बामणाच्या म्हशीकडे. हॅलो. त्याचप्रमाणे आमचे मित्र व आमचे सहकारी रामू लिंगायत हे देखील मावशीवर भलतेच खुश झालेले दिसत आहेत. मावशी त्यांच्याकडून देखील 101 रुपयाचे पारितोषिक आले.
तरी त्यांचं म्हणणं आहे की मावशी कणकणीत आणि कडकडीत नाव दे रामू लिंगायत. तर माझं रामू तच बघतोय हा पुढं माझा नाचतोय का त्याच्यासाठी काजू मग काकीच बसलाय नाव घेत्या खोक्या खोका माचीचा खोका ते रामू रामू जाता काय मात्र लाईनच मागतो माझ्यावर हा असं नको बा तू आता तुझा नंबर गेला आता दुसरा आला खोक्या खोका माचीचा खोका रामूराव मी तुमची मांजर आणि तू माझा खोका. हॅलो. त्याचप्रमाणे सुधीर लिंगायत यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे. तरी आम्ही कोकणवासी नमन मंडळ तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी त्यांचे शतशः ऋणी आहोत. धन्यवाद. दही दूध लोणी भागर भरणी घेऊ डोईवरी लागला घाट ह्याग पाहुनी जिद्द ठेवाउरी
नाचे मयुरावली मुरमुरलीता होयता क्षणी भेट घेण होतो कानाची गवन करीतो कुंजनी भेट घेण होतो कानाची गमन करीतो कुंजवनी आवाजाने दंग झाला. माझ्या बाजरीचा सुरांची कापेल आहे. सर्व पशुपक्षी तुम्ही देखील माझ्या भोवताली जमा झालाय. माझे मन अगदी प्रसन्न झाले. बंदा, माझी भेट घेण्यास तू आलास खरा, पण तुझ्या लेकरांना चारा पाणी खाऊ घातलास का? बंदा, बालपणीचं जीवन हे खूप कष्टदायी असते. ते मी भोगलंय. माझी माता देवकी तिने मला बंदी माताच जन्म दिला. माझे पिता वसुदेव यांनी माझ्या जीवाचे रक्षण करण्यासाठी त्या वाड्या यमुनेलाही शांत केले. कंस मामाने गोकुळवासियांवर खूप अन्याय अत्याचार केले, पण तरीही मी नंदनली सुखरूप वाढली. बालपण हे आनंदात गेलं पाहिजे.
जा माघारी आपल्या पिल्लांना चारा पाणी खाऊ घाल. जा मुलीला जा. यदा यदा हि धर्मस्य नाभिर्भवति भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदा त्वानं सुजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या वेळी या अधर्म अत्याचार वाढवणे त्या वेळी अवतार धारण करून या पृथ्वी मातेचे रक्षण केले. पण यावेळी या मथुरे नगरीचा राजा हा अहंकाराने फारच उन्मत्त झाला आहे. म्हणून त्याचा नाश करण्यासाठी मी हा 8वा अवतार धारण केला आहे. पण बाबा मथुरेतून बाहेर पडला तरी कसा? म्हणून नाग घातल्याशिवाय तोड निघत नाही. या नीतीचा मला वापर करायला हवा. 16 सहस्त्र 360 गवळणींचा मेळा हा थाटमाट करून मथुरेच्या बाजारी जात आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करण्याची कामगिरी मी न करता ही कामगिरी पेंड्या आणि सुद्धा यांच्यावर सोपवली म्हणतो. पण त्यांचा अजून कुठे पत्ताच दिसत नाही. एकमेकांना आरोळी मारून तरी पाहतो. अरे म्हटलं पेंड्या, अरे म्हटलं सुदामा. आलो का आलो. हा ओ आकड्या, अरे हे भांगड्या, अरे कानानं बोलावण्यात आणलंय. अरे काय करतोयस काय? काय म्हणाला तुला ती घेऊन काय? अरे हे ती खेळायच्या आधी राहू दे. कानानं बोलावण्यात आणलंय. चल लवकर. आलो. हा काना आलो. सावला नीला श्याम साध घाली कन्हैया. सावला नीला श्याम साध घाली कन्हैया. सुदामा
लय वृत्ती कानाचे दर्शन घेऊया सर आशीर्वाद असतो अरे माझ्या चिमुलगांनो, तुम्ही आलात हो का बाबा, कामगिरी देखील करून चांगली. आपल्या गोकुळ नगरीचं दही दूध घेऊन त्या गोपीला मथुरेला जातात आणि त्या मथुरे नगरीचा राजा माझा बाबा कंस त्याच्या सैन्यांना खाऊ घालून त्यांना बलवान बनवतो आणि त्याचा वापर गोरगरिबांचा छळ करण्यासाठी हे थांबलं पाहिजे हो ना? आणि ते आपल्याला थांबवायचं म्हणून दही दूध घेऊन जाणाऱ्या गवळणींना अडवायचं हीच कामगिरी आहे आपली. ही काय काना या तुम्ही ठीक आहे, येतो मी. अरे बोल काय ऐकलं का पहिलं सांग काय माझं लक्षच नव्हतं ऐकायला. काय म्हणतोस का मग हे तू ऐकलंच नाही मी काय केलेलं नाही. हा तू ऐकलं? ऐकलंच हा? तुला ऐकायचंय होय. अरे 16 तिची आड गवळणी ठाक मार करून गव्हाण्याचा ताण मथुरीच्या बाजारात चालले आणि त्यांचा रस्ता बंद करायचं काम कानाने आपल्यावर कामगिरी संपवले. ही कामगिरी तुझ्या जमेल का असं विचारतो मी. माझ्यात काय जमण्यातली नाही आहे बघ. काय मला माझ्यात काय जमण्यातली नाही आहे. काय म्हणतोस काय मग? मला खायला आधी मी कामाला आधी माझी माझ्या खाण्याला दूर जायला लागला. रे वाटल्या. हा. मी काय म्हणतो माहितीये कामगिरी तर केली पाहिजे होय. बरोबर का नाही तुला जमायची नाही माझ्यात काय जमण्यातली नाही. मला तर मुलीच जमायची नाही हा. बरोबर का नाही होय. पण तुझा कोण बालपणीचा आहे काय पण माझ्या बालपणीचा एक आहे. हे काय हा. एकच आहे. मग त्याचं नाव तरी काय त्याचं वाकड्या नाव आहे. वागड्या अरे कोणी बी चांगला असून जमा नाही तर वागड्याला काय जमायचं करून. हा? करून काय? काय हॅलो. म्हणतोस काय? हॅलो उशीर कशाला? त्याला बोलत गेलो लवकर रे वाकड्या रे वाकड्या. कोण गेले वाकड्या 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 रे वाकड्या वाकड्या. हे वाकड्या हा. बाई, पायाला वाकड्याने वाणीला बोगदा असता तो पेंड्या हा वाकड्या. हे वाकड्या. हा मॅग मारतो. रे वाकड्या रे वाकड्या. तो बघ. काय तो कुठेतरी आहे बघ. अरे याला सांगायला भाडावाली काय बोलणं लागतो की काय ये लवकर अरे इकडे या इकडे या. काय तुझं इस्पेक्टोस काय अरे ये लवकर काय अरे त्या आडवाला करतोस काय अरे ये ती जाल कुछ करू नकोस ये लवकर हॅलो ये लवकर वाकडा वाकडा एका पायानं वाकडा 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 एका पायानं वाकडा कानी आवाज ओळखीचा वाटला होते वाकड्या धावत सुटला कानी आवाज ओळखीचा वाटला होते वाकड्या धावत सुटला वाकडा एका पायानं वाकडा 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 एका पायानं वाकडा कानी आवाज ओळखीचा वाटला होते वाकड्या धावत सुटला कानी आवाज ओळखीचा वाटला होते वाकड्या धावत सुटला वाकडा वाकडा
एवढा गोंधळ पाठवून धोत याला काय धक्को काय हा? पावसाळ्याला नाही त्याचा फुसफुस काय काय झालं काय मला काय झालं काय? अरे काय सांगू काय सांग अरे सांगू का नको अरे सकाळी बायको उठली बायको उठली मी उठला आम्ही दोघं उठलेलो बायको म्हणते कशी अव्वा मला हवं काय गेल्या लोकांनी ऐकलं अरे नाही तर म्हणतात अख्खी रात गेली पण हिला आता काय हवं काय अरे वांग्याचं घरी आता काय करायचं काय झालं मग काय केलं काय केलं काय घेतलं परचुरीत गेला तर वांगी भेटतील बरोबर आहे म्हणून आपला जाताल पुरावरनं मुलं गेला बरोबर पुरावरनं पुढे गेला तेवढ्या समोर बघता तो कोण विनायक डॉक्टर विनायक डॉक्टर नाही टाकते त्याने काय केलं इंजेक्शन द्या ना इंजेक्शन काय त्यांना मी म्हटला काय? अहो माझ्या बायकोला हवं अहो, माझ्या बायकोला हवं अरे असं म्हटल्यावर म्हणतात कसे माझ्याकडे हाय हाय लांब आहे. अरे त्याला सुई लांब आहे. असं काय समजलं नाही ना अरे ते सुई लांब आहे मी म्हटलं मला तर नको आहे मला वांग हवं वांग्याचं भरीत हवं मग पुढं आता काय करायचं ते पण विचारत पडली विचार ते बरोबर म्हणाले कशी तिथून पुढे गेलास तू पुढे गेला की पुढे लागतील फळ काय फळ 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 हा फळ लागतील वांग्याचे वांग्याची तिथे विचारत जा विचारायचं म्हणून गेला गेला ए तोंडावर बोल का तू चावशी अरे तिथं गेला तिथं गावला बालू फुलं बालू फुलं आलू हा बालू फुलं गावला आलू काय करू टाका तर वांग्यात काहीतरी करूच काय अलं अलं माझ्या बायकोला हवं अरे असंच केलं त्याला काय अरे म्हटलं माझ्या बायकोला वांग्याचं भरीत हवं सांगायचं तेव्हा अरे त्या म्हणतो का कसा म्हणतो माझ्याकडे हाय पण माझं कोवलं आहे अरे वांग कोवलं आहे अरे तो वांग भरीत कधी एकदम चरचरीत झालं पाहिजे ना मग तो कोवलं वांग घेऊन करू काय बरोबर आहे ना म्हणून म्हटलं त्याच्याला एक चालियाचं नाही चालायचं जरा वाईट पुढे गेला पुढे तेवढ्यात बघता तो कोण रामू गुलाव काहीतरी करत होता पाणी लावत होता वांग्याला पाणी लावत होता त्याला पण म्हटलं कसं अलं अलं माझ्या बायकोला हवं अरे वांग्याचं भरीत हवं किती जाणार अरे तर म्हणतो कसा तर कंजूस तर म्हणतो माझ्याकडे वांग हाय पण त्याला बी जास्त त्याला बी जास्त हा मी जाता मेरा गावठी बी अरे आहे बायकोला बी जास्त झालं तर कसं व्हायचं मग म्हणून म्हटलं त्याचं पण चालायचं नाही बरोबर तिथून वाईट पुढे गेला पुढे गेला तेवढ्यात गावला तो कोण वरती पुढं म्हणजे मला तुला मारत असेल घर चालू होतं. अरे दिलं नाही घ्यायचं होतं पुढं काय झालं अरे बंटी गुलाब गावला त्याला म्हटलं अरे माझ्या बायकोला हवं त्याला तर असंच बोलला असंच म्हटलं हवंय हवं म्हटलं मग तो काय बोलला तर म्हणतो हाय पण वांग्यात जाऊन फोडायला लागल वांग्यात जाऊन फोडायला लागल वांग्यामध्ये जाऊन शोधा हा वांग्याच्या फलात जाऊन फोडायला लागल बरोबर आहे म्हणून आपला वांग्याचा फलात सुटला बरोबर शिरला बरोबर खाली जाताय त्याचं बोलायला नको वाटा गेली वर नाही बघताय काय खाली जाताय ओय, वर बघताय ते रे, काय धागाला वांगत नाही काय म्हणजे बहिणीचा कार्यक्रम होता की काय? अरे वांग बघताय वांगत नाही वांग्यात ना तेवढ्यात फुलं गेला हा फुलं गेला पुढं काय झालं एक वांग गावलं एक वांग गावलं लय मोठं वांग लय मोठं होतं तांदूळचा वांग काय? तुला जुनं वांग गावलं ते वांग बघून तुझी लहानपण आठवलं ते तुमच्या मनात आहे पण माझ्या हातात नाही या वांग्याच्या भुरट्याने मी तुझ्या बायकोला नेऊन दिली अरे हो वांग कसलं तर अरे पण तू मला बोलवलंच कशाला बोलायला म्हणजे माहिती आहे कशाला हा
हे छोटंसं काम आहे पण महत्वाचं आहे. काय महत्वाचं? काय पण तू तुला मग घरची आलो होते का बोल. ते आता वाजवतात ना. टिंग 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 घंटी. मी काय म्हणतो माहितीये? हा. छोटंसं काम आहे पण महत्वाचं आहे. छोटंच आहे मग मला कशा बोलवलं? अरे, हा आपण ते कामगिरी केली ना हा. भरपूर आपल्याला भेट खायला भेटलं. तू बघ भरपूर भेटल. हा, होय. हा? तुला ऐकायचं तू सांगते सांग. 360 बुकिंगचा वेळा हा. हातमाट करून हात तो काय? हात नाही करून हातमाट करून अरे, याला ताट देवाय खाट मागतो. काय बोलतो काय? काय टाकायचं? हातमाट करून मधुरच्या बाजारी चाललाय हा. त्याला आपण अडवायचंय अडवायचंय. हा. मग मला कशा बोलवलं? अरे अडवायला अरे घाल ना पण. पाय घालून कशाला अडवायचे असे अडवायचे अच्छा अडवायचंय. ए, बरोबर मी बघायचंय. होय. तो दाखव देतो. तर याच्या येतील बघता हे बघ ह्याच्याकडे बघ. लावत नाही त्याला तुझी लावत नाही दाखव तू त्याच्या. ते टाकी ढोल तू त्याचा. दाखवतोय ना किती दाखव? काय नको दाखवू माझा ए, आपण तिथे शेतावर काय दाखव बाबा. ए बाबा खाली येऊ. अरे खाली येऊ. हॅलो त्याचप्रमाणे खास मावशीच्या भूमिकेसाठी राज लिंगायत नवीन लग्न झालेले आहे आणि त्याचप्रमाणे चंडीगड रॉयल्सचे फेमस उत्कृष्ट असे बॉलर म्हणून नावाजलेले राज लिंगायत यांचं असं म्हणणं आहे की मावशी यांचं नाव घ्यायचंय. राज लिंगायत उत्कृष्ट असे बॉलर. नवीन लग्न आलंय? आणि काय ते? बॉलर. वाकडा तिकडा गेला त्यावर बसला कोल्हा. हो, तुला काय झालं? वाकडा तिकडा गेला त्यावर बसला कोल्हा. पहिला नवरा मेला आणि लहान नवरा केला. तसेच सुहास पेटे एसटी कंडक्टर रिटायरमेंट खास नमन प्रेमी याचकडून देखील मावशीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. तरी मावशी सुहास साहेब पेटे यांचं देखील नाव घ्यायचंय. नमन प्रेमी सुहास दादा पेटे. काय नाव घेते आहे का? मुंबईमध्ये चेंबूरमध्ये घातला. काय भाजला? अरे काय आता फाकला ए, बाबा, नागा बघू तो. याला इस्कटून टाकू तुला. बेकाराला नाही बेकाराला. मुंबईमध्ये चेंबूरमध्ये घातला. आणि सुहासरावांचा ना मध्ये एका घातला. तसेच हॅलो त्याचप्रमाणे महेश लिंगायत उर्फ मायासाहेब यांचं देखील मावशीने नाव घ्यायचंय. रोख रक्कम 50 रुपयाचं पारितोषिक केलं आहे. मावशी महेश लिंगायत. हाय कुठं? दणकंगे माझं मागत पुढेच नसतात. तुझं लक्ष बरा रे. माझ्याकडे सगळीकडे लक्ष काय ठेवायला लागतो. तुला सगळं त्रस ठेवायला लागतं. लाल लाल गुलाबाला हिरवा दे. ओ सुहासराव महेश महेश वैष्णव लाल लाल गुलाबाला हिरवा दे. महेशराव माझी आठवण येते ना मग संदेशाला येऊन दे. हॅलो त्याचप्रमाणे काशी लिंगायत भातगाव या गावचे माहेरवशी
याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आले. त्याचप्रमाणे समीर लिंगायत गौरवप्रेमी यांचकडून काल मावशीच्या भूमिकेसाठी 20 रुपयाचा पारितोषिक आलाय. तरी मावशी समीर दादा लिंगायत यांचं नाव घ्यायचंय. मावशी समीर दादा लिंगायत. बघायचे काय व्यक्ती बघायचे काय पैसे बघून घे. खरे नसतील पैसे खरे नसतील. होय काय समीर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. समीरा इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कवर. समीरा मी तुमची लवर. त्याचप्रमाणे सुशांत मेस्त्री याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे स्वप्नाली प्रसाद लिंगायत या ताईकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 222 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे दत्तात्रय साहेब लिंगायत यांच्याकडून मावशी आणि फाकड्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तरी या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही कोकणवासी नमन मंडळ तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी शतशः ऋणी आहोत. हॅलो 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 मावशी, एक शेवटचं नाव आहे प्रकाश दादा लिंगायत उर्फ पक्या साहेब यांचं शेवटचं मावशी एक नाव घ्यायचं. यांच्याकडून 101 रुपयाचा पारितोषिक आहे. मावशी पक्या दादा लिंगायत यांचं नाव घ्यायचंय. बाबा जरा बाजूला होते. तिथं जा ना. तुला जाता येत ना. माझंच गाव आहे तुला. त्याला सांगून ठेवा. सर्व काही चालतं. त्याला मी काय करू. तुला इसकटून टाकली जे पाहिजे ते नको. हॅलो प्रकाश लिंगायत. शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून. तुला घालायला यायचं. शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून आणि प्रकाशरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून. त्याचप्रमाणे निलेश दादा लिंगायत यांच्याकडून खास फाकड्याच्या भूमिकेसाठी 50 रुपयाचा पारितोषिक आले. तरी या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही कोकणवासी नमन मंडळ शतशः ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे थांब दादा, मला बोलायचं. मावशी सगळ्यांचा घेतला. सगळ्यांचा घेतला. माझं नाही घेतला. बोल ना मग. ए मावचे, ए बच्चे, या म्हशी पण होती ना. दूध मग हुंडी नाही मी. आता हुंडी कुठल्या डोंगरातून जाऊन कुठल्या भोकातून बाहेर काय बोलतो काय काय बोलतो काय. ए म्हशी माझं एक नाव घे. त्याला सांगा म्हशी म्हणून. नको तर बोलू नको. नाही सांगितलं तू माहिती आहे तुझ्या पहिली. माझ्या आईची बरं. तुझ्या आईची नवय. मग पोरीची मावशी. पोलीची मालका तुम्हाला काय म्हणत होता. सगळ्यांचं घेतलं काय नाव असं म्हणून माझं घे. त्याचं पण घेऊ. मग त्या राधेला विचारायला लागलं. राधे तिचं घेऊ काय नाव. येते मग आहे वाटीत वाटी ऐकतो. अरे नाव ऐकलंच नाही तर मला टाकून कशी खाली लाली पडेल. नाव असं येशील कधी माझ्या पेंडन ऐकलं पण नसत. वाटून वाटून चगलून चगलून असं लाल पडण्याचं खाली गेला. बस तिकडे खाली भांडायला. वाटीची वाटी शिची वाटी त्यांची ऐकतोय. चौकात बोल इथे एक ऐकता आवाज. वाटीत वाटी शिची वाटी त्यावर एवढी मोठी ठेवली परत पेंड्या. तो हरला जरा मी जाऊ कशी काय बोलली भाऊचे. आता मी कसा घेता तायाच्या पानाखाली तथा ठेवला झाकून. तायाच्या पानाखाली तथा ठेवला झाकून. पान गेलं उडून खाता फक्त वाकून.
मला सांग. हा. जाने मेरी जाने मन बचपन का अरे, तुझी आता टिकायला आली केस आणि ह काढून लागले. हा. ए मावते हा. माझा बाबू बघितला तुझा बाप- तुझा बाबू आहे तरी हे किती दाखवता तुझा बाबू बघायचा. दोन ढेंगाच्या मधून बघ तुझा बाबू मागे ये वाजू इकडे दोन ढेंगाच्या मधून बघ दाबत माझा बाबू तुझा बाबू अरे त्याला बापूच काय करतो मी कागद मागून बनवतो ढोलकी बघ. हा? काय काय तुझा बाबू करतो ए, बघ. बसे. मी काय म्हणता हा. तुला इथून जाता येणार नाही. तू आहेस तरी कोण? मी कोण मग कोण तू? मी कोण आम्ही कृष्णा देवांचे सौंदर्य तुझ्याकडे काय कायदा आहे? कांदा म्हणते अरे कायदा आहे. ती पण मारे ना? ए, काकू नको. टाकू नको म्हणजे पेरणाच आहे ना अरे तर मागून ये अरे तुझ्याकडे काय हाय ना? तू लवकर सांग, आम्हाला जाय बाजारी जायला उशीर होतोय. कायदा सांगत दाखवता तुला ए म्हणजे अरे, सांग. तांबरागे गळाचे नारे, नको जाऊ मथुरे बाजारे, कृष्ण देवांचा हुकुम आला जाऊन. होईल कोलो ना जातील मलून काली मैना दिसते होईल कोलो ना जातील लोक तुला टाकील तर आपण ते करू अरे मावते कायदा मला तो बचाव लागेल बसत्या बसल्यात ते बघूया सर्व काय
पार पडलेली दिसत नाही. आता विष्णूवरींचा समाचार घेऊ. मावशी अशी उभी राहा. आपण हा तरी कोण? श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण भगवान कसे नसतात? कसे असतात? काही पण विठीला मस्ती की तुला कटे हात घेऊन विठ्ठल करत असतात. तुझं म्हणणं खरं आहे, पण भक्तांच्या रक्षणासाठी मी हा आठवा अवतार धारण केला आहे. आपण जर खरोखर देवस्थान तर सांगा आपला जन्म पुन्हा. एक तर सांगतो मीरा देवाजी जन्मलीला वाढलो राधी माझ्या संकट आली जेव्हा धरणीला अवतार धारण केला रक्षणा. वाढलो राधे माझ्या
तिच्या निर्मळ मैत्रीला हे म्हणती प्रेम लीला तिच्या निर्मळ मैत्रीला हे म्हणती प्रेम